न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। तोफखाना पोलीस स्टेशनचे API एकशिंगे ॲक्शन मोडमध्ये। रस्त्यावर सामान मांडणाऱ्या 7 दुकानदारांवर कारवाई। पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक ते श्रीराम चौक दरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। रस्त्यावर आणि दुकानांसमोर अनधिकृतपणे सामान मांडून पादचाऱ्यांना व वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या 7 दुकानदारांवर तोफखाना पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलिसांनी या दुकानदारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102 व 117 अन्वये कारवाई केली आहे। तोफखाना पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील इतर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तोफखाना पोलीस स्टेशनचे API प्रदीप एकशिंगे यांनी दिला आहे। पोलिसांच्या या तत्पर भूमिकेबद्दल स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज रोजी तोफखाना पोलीस स्टेशन कडून पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक ते श्रीराम चौक या ठिकाणी जे दुकानदार आहेत, रस्त्यावर हातगाडे वगैरे लावलेले आहेत, अशा सर्व दुकानदारावरती जे रहदारीस अडथळा करतात अशा दुकानदारावरती महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102 117 प्रमाणे रहदारीस अडथळा केला म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांना नोटीस देऊन मान्य न्यायालयामध्ये दंडात्मक कारवाईसाठी आम्ही पाठवणार आहोत। मी सर्व दुकानदारांना याद्वारे आवाहन करू इच्छितो की रस्त्यावरती कोणी अतिक्रमण वगैरे करू नये, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे कोणी दुकाने आपले थाटू नयेत। जर यापुढे जर दुकानदारांनी सूचनेचं पालन केलं नाही तर महानगरपालिका आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक मोठे अतिक्रमण काढण्यासंदर्भात आणि रहदारीस अडथळा होईल अशी दुकानं काढण्यासंदर्भात एक मोठी मोहीम राबवणार आहोत। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।